साईराम. तर गाईज मी कुठं पोचले, मी आले शिर्डीला, कारण की इच्छा पूर्ण झाले. कारण की साईबाबांनी मला बोलवलं आहे फायनली. आपण शिर्डीला असं जात नाही, आपल्याला जेव्हा साईबाबा बोलवतात ना तेव्हाच आपण शिर्डीमध्ये पोचतो. आणि ही गोष्ट खूप खरी आहे, हा खूप रिअल अनुभव आहे माझा. आणि एवढ्या वर्षापासूनचा प्लॅन नसेल, पण आता मी आले शिर्डीमध्ये समोरच. तर खूप एक्सायटेड आहे मी. तुम्ही व्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला ही माझी खुशी, तुम्हाला नक्कीच एक पॉझिटिव्हिटी भेटेल तुम्हाला याच्यातून. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला ना तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला ना ही पॉझिटिव्हिटी भेटणार आहे. इथून तुम्हाला बाबांचं दर्शन तुम्हाला पण होणार आहे आपल्या याच्यातूनच, ब्लॉगमधूनच. तर एवढं भारी वाटतंय ना. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे की मी इथं कशी आली आणि माझा अचानक प्लॅन कसा मी केला, कसं तिकीट वगैरे बुक केलं आणि कशी पोहोचली इथपर्यंत. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती पडेल. हाय ओम साईराम. तर पूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला भेटेल. तर चला जाऊया आपण दर्शन घ्यायला. चला पटकन. तर आता मंडळी आपण चालू आहे शिर्डीला. तर शिर्डीला जाण्यासाठी मी ठाण्यावरून रात्री 10:05ची ट्रेन पकडली. आणि ही जी ट्रेन आहे ती तुम्हाला 4 ते 5 तासामध्ये शिर्डी साईनगर येथे पोचवते. त्यानंतरला आपण आलो आता ट्रेनमध्ये. तर तुम्हाला मी सांगते की ट्रेनचं तिकीट मी काढलं इथं पर पर्सन 260 रुपये, जे की स्लीपर आहे. त्यानंतर आपण ट्रेनमध्ये बसतो आहे. तर ट्रेनमध्ये एक वेगळीच आपल्याला फिलिंग येते, कारण की ह्या ट्रेनमधले सगळे लोक जे फक्त शिर्डीला जाण्यासाठी येतात. कारण की ही जी ट्रेन आहे ती स्पेशल शिर्डीला जाण्यासाठीच आहे, शिर्डी साईनगरला. त्यानंतर मग ट्रेनमध्ये बसल्यानंतरला एक चेहऱ्यावरती तुम्ही बघताय माझ्या एक वेगळीच चमक आहे, एक वेगळीच स्माईल आहे शिर्डीला जाण्यासाठीची. आणि इथे रित्वीसोबत विक्रांत आणि मी आम्ही खूप आमचा चांगला एक फॅमिली टाईम देतो इथे ट्रेनमध्ये पण. आणि रात्रीच्या वेळेस आहे ना थंडावा पूर्णपणे जाणवतो. आणि ही ट्रेन तुम्हाला सकाळी ना 3:45पर्यंत पोहोचवते शिर्डी साईनगर स्टेशनला. तर चला आता आपण आहे ना टिफिन आलं तर टिफिन खाऊन घेतो आहे. आणि त्यानंतरला मग खूप साऱ्या आम्ही दोघांनी गप्पा गोष्टी केल्या आणि रित्वीसोबत आमचा टाईम स्पेंड केला. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत हा सफर स्टार्ट करा शिर्डीचा. लागला तर पडला म्हणून खाऊ दे केक. केकनीच पोट भरेल तिचं, बाकी कशाने नाही भरणार. हे थांब थांब पडेल पडेल. हा टेक पाहिजे घेऊन टाक ना नंतरचा. आता गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओम साईराम. शिर्डीला आता आम्ही जाऊच लवकरच. आता आम्ही फायनली स्टेशनला पोहोचलोय. आम्ही टाइमपास करणार आता इकडे. मग आमच्या बाबूची झोप उघडली नाही अजून. ती बोलली कुठे आलो. आणि थंडी आहे इथे. तुम्ही जर येत असाल ना तर छोट्या पोरांना स्वेटर विटर काय असेल ते घेऊन या. आता ही बघा आमची मॅडम घालत नाही सॉक्स, पण नको बोलते. रात्रभर तिने अंगावर नाही घेतलं, फेकून देत होती. इतकी थंड हवा लागत होती तरी पण. चलो चलो चला घालून घे. जेव्हा तुम्ही स्टेशनवरती पोचता साईनगर शिर्डीला, त्या टायमाला तुम्हाला तिथे 20 रुपये सेट रिक्षा मंदिरापर्यंत पोचवते. आणि जर अचूक टायमात जर बस तुम्हाला भेटते तर तुम्ही त्या बसमधून फ्री ऑफ कॉस्ट मंदिरापर्यंत जाता. तर ही आहे साई संस्था यांची बस आहे. त्या बसने आता आम्ही चाललो. आम्हाला बस टायमावरतीच भेटली आणि ती बस आता आम्हाला मंदिराकडे सोडते. तर त्यानंतरला आम्ही फायनली मंदिराच्या इथं पोचते. तर तेव्हा तिथं प्रश्न पडतो रूमचा. तर रूमचा मंदिराच्या समोरच आम्हाला हॉटेल स्वराज इथे मी एक रूम बुक केलं होतं, जे की रूम बाय रोड आहे आणि मंदिराच्या अगदी जवळच आहे. आणि ही रूम तुम्ही बघू शकता, एकदम नीट आणि क्लीन आहे. आणि ही रूम मला भेटलेली आहे 1 डेसाठी फक्त 1100 रुपयामध्ये विथ AC. आणि खूप सुंदर रूम आहे, समोरच आहे आणि छान आहे फॅमिलीसाठी पण. म्हणजे एक लहान फॅमिली याच्यामध्ये स्टे करू शकते. तर रूम तुम्ही बघून घेतलात तर तुम्ही पण हे रूम समोर बुक करू शकता, अगदी मंदिराच्या समोर आहे. आणि तुम्ही जर मॅरिड असेल तर तुमच्याकडे मॅरिडचा एक तुमचा फोटो हवा असं इथे मंडळी. आता आपण आलो आहे रूमवरती आणि फ्रेश वगैरे झालो आहे आणि पटापट आता तयारी पण केली मी. तुम्ही बघितलं असेल मी साडी वगैरे वेअर केली आता आणि झटपट अशी तयारी केली. आणि कशी केली त्याचे तुम्हाला शॉर्ट्स पण बघायला भेटणार आहे, जी मी अपलोड करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल कुठले प्रोडक्ट लावलेत. एकदम कमी प्रोडक्ट आहेत आणि नॉर्मल प्रोडक्ट लावलेत, प्रोडक्टच लावलेत असं बोलायला लागेल. BB क्रीम आणि त्याच्यावरती काय लावलं याचं हे जर तुम्हाला बघायचं असलं तुम्हाला शॉर्ट्स बघायला लागेल, जी आता लवकरच मी अपलोड करणार आहे. तर तयारी झाली माझी, फक्त मला कानातले घालायचे आणि मी रेडी झाले. बाबू पण आता उठतेच आहे, विक्रांत पण रेडी झाले. आता चालले मस्तपैकी दर्शन घ्यायला. चला तुम्ही माझ्यासोबत. तर चला मंडळी आता आपण आलेलो आहोत इथं मेन गेटच्या इथं, जिथं आपल्याला जायचं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्हाला मी बोलली होती ना की म्हणजे शिर्डीला कोणी असं जात नाही, जेव्हा आपल्याला साईबाबा बोलवतात तेव्हाच आपण शिर्डीला जातो. तर मला पण साईबाबांनीच बोलवलं आहे म्हणून मी शिर्डीला चालले. कारण की एवढ्या वर्षांनी माझं योगाला जायचं. पण बघा ना किती माझी परीक्षा चालू आहे, की तर पाऊस पण सुरू झाला आहे.
पाऊस नव्हता अजिबात आणि तयारी केली पाऊस पडला ठीक आहे तरी पण आपण जाऊन दर्शन करूया. चला जाऊया मंदिरामध्ये. तर मंडळी आपण आता आहे ना जातोय जी आपण मंदिरामध्ये एंट्री करतो ती आपण गेटला आपण चाचणी करतोय कारण की पाऊस भरपूर होता आणि त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी आहे एवढं लोक थांबलीत म्हणून आपण 7 नंबरने आता एंट्री करतोय. तर चला तुम्ही माझ्यासोबत दर्शन करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती पडेल की आतमध्ये काय काय चेंजेस आहे. कॅमेरा अलाउड नाही जेवढं आहे तेवढं तुम्हाला पॉसिबल होऊन बघायला मिळेल. चलो हे आपला हार तर गाईज ना फायनली ना माझं दर्शन झालं आणि एवढं भारी वाटलं ना दर्शन केल्यानंतरला. आणि खरं सांगितलं एवढं भारी नशीब आहे ना की आज पाऊस आला आणि पावसामुळे जास्त गर्दी पण नव्हती. एवढं सुंदर माझं दर्शन झालं ना एवढं पटापट झालं की अक्षरशः डोळे भरूनच आले आणि पटकन झालं ते पण. मला अगोदर वाटलं पाऊस बघून की नाही आता तर माझं दर्शन होणारच नाही आहे. मी अपेक्षा सोडली होती पण नाही झालं माझं दर्शन फायनली. आणि एक आहे की तुम्ही आतमध्ये ना मोबाईल घेऊन जाऊ शकतच नाही. मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे. तर तुम्हाला सगळ्यांना इथे काउंटर आहे इकडे तुम्हाला फक्त आहे ना 5 रुपयामध्ये ना ठेवून तुम्ही जाऊ शकता लॉकरमध्ये. आणि मग आल्यानंतरला दर्शन झालं मस्त आणि मग प्रसाद घेतला आहे बघा सगळ्यांसाठी. तुम्ही पण भेटा लवकर तुम्हाला मला शिर्डीचा प्रसाद द्यायचा आहे. तर या सर्वांनी आता ही रिद्वी खाते बघा बुंदी भेटले तर बुंदी खाते. आणि पाऊस बघा तुम्ही आज कसा होता. रिद्वीला भूक आता रिद्वीला काहीतरी द्यावं लागेल ना. चला काय खाणार तू. चम्मच नाही. नो 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 स्पून स्पूनला आपल्याला काय करते तू. सायराची उडपीमध्ये बाबून लागली भूक. मंदिराच्या समोरच ना पोहे घ्यायचे ना आणि अजून घेतो बस. आलेली आहे ना खंडोबाच्या मंदिरामध्ये जिथे आहे ना साईबाबा यायचे असं सगळे बोलतात. तर मी पण आले आता इथे आपण दर्शन करू. मोबाईल असा मोबाईल पकडा बस. तर मंडळी आपण आलेलो आहोत इथं खंडोबा मंदिरमध्ये. म्हणजे या खंडोबा मंदिराचं नाव आहे आओ साई खंडोबा मंदिर. तर हा जो मंदिर आहे ना शिर्डीमध्ये याचं ना म्हणजे साईबाबाच्या मंदिरासोबत म्हणजे साईबाबांसोबत त्याचा खूप एक जुना इतिहास आहे. म्हणून जेव्हा पण आपण शिर्डीला येतो ना तेव्हा ह्या मंदिरामध्ये सगळे जे साई भक्त आहेत ते न चुकता येतात या मंदिरामध्ये. कारण की ह्यांचं जे स्वागत आहे ना ते आओ साई म्हणूनच झालं होतं. म्हणून या मंदिराचं नाव पण आओ साई खंडोबा मंदिर दिलेलं आहे. तर आता इथे आपण जाऊन दर्शन पण करूया. चला तुम्ही. तर आम्ही खंडोबा मंदिरामध्ये दर्शन केल्याच्या नंतरला आता चाललो आम्ही साई भोजनालयामध्ये जेवण्यासाठी. कारण सगळे देवांचं दर्शन झाल्याच्या नंतरला आता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही चाललो प्रसादाचा लाभ घेण्यासाठी. तर इथे तुम्ही रिथवीला बघताय तर खूप जास्त ऊन लागलं होतं. तर तिचे पप्पा आणि ते खूप मस्ती करत करत चालले होते. ऊन लागलं म्हणून बाळाला मी इथं रुमाल बांधला डोक्याला. पण त्यानंतरला इतकं उन्हाचे चटके लागले म्हणून आम्ही इथून रिक्षा भेटली आम्हाला. रिक्षा इथून ना तुम्हाला फक्त 10 रुपये सीटवरती सोडून देते. तुम्ही चालत देखील जाऊ शकता पण इथं कडक ऊन असल्यामुळे मी रिक्षामधून जात आहे इथे. चला तुम्ही माझ्यासोबत साई भोजनालयामध्ये. तर आता आम्ही आलो ना साई भोजनालयामध्ये म्हणजे आपल्या प्रसादाचा लाभ घ्यायला. तर तुम्ही पण येऊ शकता. तर इथे ना आम्ही दोघांचे तिकीट काढले. तर दोघांच्या तिकिटांचं म्हणजे 100 रुपये याच्यामध्ये. आणि चांगली सिटिंग देखील भेटणार आहे आपल्याला जेवायला. आणि जर तुमच्याकडे जर छोटी मुलं असेल म्हणजे 10 वर्षाच्या खाली जर कोण असेल तर त्यांचं तुम्ही तिकीट नाही घेऊ शकत. आणि 10 वर्षाच्या वरती जे असतील त्यांचं तुम्हाला 30 रुपये तिकीट काढावं लागेल. चलो. तर गाईज इथे तुम्हाला ना जेवणामध्ये 2 ऑप्शन आहेत. हे आहे फ्रीवालं जेवण ओके. आणि ह्याच्यानंतर इथे तुम्ही हे 50 रुपयावालं तिकीट काढून देखील इथे जेवू शकता तुम्ही. तर हे 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता जेवणासाठी. तर आता मी चालले इथं जेवायला. तर जेवण तर खूप सुंदर सुंदर आहे. तुम्हाला इथे बघायला भेटेल. सर्व किया जाता है. कुर्सी इधर ले लो. ओके. आता भोजनालयामध्ये जेवणासाठी
जेवायला खूप छान असं पदार्थ आहे, पूर्ण थाळी आहे इथे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या आहेत, जसं की गोडमध्ये लॅप्सी आहे, चपाती आहे, पापड आहे, शेंगदाण्याची चटणी, भाजी आहे, मिक्स दुसरी कडधान्याची भाजी आहे, डाळ आहे आणि दही आहे आणि बरंच काय अजून आहे ते येत आहे. काय झालं? तर मंडळी सगळं झाल्याच्या नंतरला इथे मी चालले शॉपिंगला. तर आपल्या मंदिराच्या बाजूलाच ना खूप सारं असं शॉपिंगसाठी दुकानं वगैरे आहेत, जसं की तिकडे तुम्ही ज्वेलरी, नेकलेस वगैरे या सगळ्या गोष्टी. नंतर त्याच्यानंतर मला इकडे दिसतं तो म्हणजे साडीचं दुकान. इथे साड्या खूप छान छान भेटतात आणि इतका रेट नसतो, नॉर्मल रेटमध्येच भेटतात. तर मी इथे आता साडी एक सिलेक्ट करते. मला एक साडी आवडली, ते तुम्हाला मी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवूनच देणार आहे की कशी साडी घेतली मी. तर इथं तुम्ही साड्या बघू शकता, खूप छान छान काठापदराच्या साड्या वगैरे भेटतात. त्यानंतरला मग इथं बाबूसाठी थोडीशी शॉपिंग केली, तिला खेळणी वगैरे बघत होती मी. आणि शॉपिंग म्हणजे थोडंसं खेळणी वगैरे किंवा खायच्या गोष्टी, तुम्ही प्रसाद वगैरे हे घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि खूप छान आहे.